पोलीस ठाणे करमाड हद्दीत प्रॉपर करमाड गावात दिनांक 17/2/2025 रोजी दुपारी 2 इसमांनी घरातील कपाटाची चावी बनवून देण्याचा बहाणा करत फिर्यादीच्या घरात गेले। तसंच चावी बनवण्यासाठी तेल द्या असं सांगून फिर्यादी तेल आणण्यासाठी जाताच कपाटातील 23 ग्रॅम सोन्याचे दागिने चोरले वगैरे मजकुराची फिर्यादीवरून फिर्यादी अल्ताफ इब्राहिम शेख वय 34 वर्ष राहणार करमाड यांच्या फिर्यादीवरून पोलीस ठाणे करमाड इथं गुन्हा दाखल करण्यात आला। या गुन्ह्याच्या अनुषंगाने पोलीस अधीक्षक छत्रपती संभाजीनगर ग्रामीण डॉक्टर विनयकुमार राठोड यांच्या तसंच अप्पर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक स्थानिक गुन्हे शाखा सतीश वाघ यांनी स्थानिक गुन्हे शाखेस पथकासह या गुन्ह्यातील आरोपीचा शोध घेऊन गुन्हे उघडकीस आणून कारवाई करण्याचे आदेश दिले होते। या गुन्ह्याचा समांतर तपास करत असताना मिळालेल्या सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे गुन्हा केलेले परराज्यातील 2 इसम यांची गोपनीय बातमीदारामार्फत ओळख पटवण्यात आली। दिनांक 26/2/2025 रोजी गुप्त माहिती मिळाली की गुन्हा केलेला इसम जगदीश सिंग हा गुन्ह्यात चोरलेला मुद्देमाल विक्री करण्यासाठी चौक बाजार सुरत इथे येणार आहे अशी गोपनीय माहिती मिळाली। त्यानुसार वरिष्ठांच्या परवानगीने तपास पथक गुजरात राज्यात तपास कामी रवाना झालं। तसंच चौक बाजार सुरत इथं सापळा रचला। सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे निष्पन्न केलेला इसम सदर ठिकाणी आला असता तपास पथकाने त्यास ताब्यात घेतलाय। तो जगदीश सिंग विक्रम सिंग खिची राहणार अमरोली सुरत राज्य गुजरात असल्याचं निष्पन्न झालं। त्यास चौकशी कामी ताब्यात घेण्यात आलं। तसंच त्यास विश्वासात घेऊन गुन्ह्याबाबत तसंच मुद्देमालाबाबत विचारपूस करता त्यानं त्याचा दुसरा साथीदार तसंच नातेवाईक राजबीर सिंग जागर सिंग पटवा राहणार ओझर तालुका सेंधवा जिल्हा बडवानी राज्य मध्य प्रदेश याच्यासह केल्याची कबुली दिली। सदरचा आरोपी हा सराईत गुन्हेगार असून त्याच्या विरुद्ध गुजरात महाराष्ट्र मध्य प्रदेश या राज्यात विविध ठिकाणी अनेक गुन्हे दाखल आहेत। त्यानं सदर गुन्ह्यात चोरलेला एकूण 66,000 रुपयांचा मुद्देमाल ज्यात रुपये किमतीचे सोन्याचे दागिन्यासह त्यास पोलीस स्टेशन करमाड यांच्या ताब्यात पुढील तपासकामी हजर करण्यात आलं। सदरची कामगिरी पोलीस अधीक्षक डॉक्टर विनयकुमार राठोड अपर पोलीस अधीक्षक सुनील कृष्णा लांजेवार यांच्या मार्गदर्शनाखाली स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक सतीश वाघ सहाय्यक पोलीस निरीक्षक पवन इंगळे पोलीस हवालदार नामदेव शिरसाट पोलीस हवालदार विठ्ठल डोके पोलीस हवालदार वाल्मिक निकम शिवानंद बनगे पोलीस नाईक अशोक वाघ संतोष डमाळे यांनी केली।